नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंके आपलं स्वागत करतो CS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। आज आपण ठाणे पोलीस शिपाईसाठी जो काही पेपर झालेला आहे तर त्याच्यातले जीकेचे प्रश्न आपण संपूर्ण स्पष्टीकरण त्याचं पाहणार आहोत। जीकेचे तुम्हाला कमीत कमी 50 प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले होते या पेपरमध्ये, तर ते सर्व प्रश्न आपण इथं पाहणार आहोत। आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचं, जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळत राहतील। आणि तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं तर लाईक करायचं आहे, कमेंट्स करायचे आहेत की कोणत्याही प्रश्न तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही त्याची कमेंट्स मला करू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल। तर मग आपण प्रश्नांना सुरुवात करूया जीकेच्या। तर पहिला प्रश्न विचारला गेलेला होता जीकेचा। पहिला प्रश्न होता, इन्सुलिनचे स्रवण टिंबटिंब यामधून होते। तर इन्सुलिनचे स्रवण कशातून होते तर ते होते ऑप्शन नंबर डी स्वादुपिंड याच्यातून होते। पुढचा प्रश्न होता 4 नंबरचा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे जे काही महाधिवक्ता आहेत तर ते कोण आहेत तर ते आहेत आशुतोष कुंभोनी, हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत। पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा। पुढील प्रश्न होता 8 नंबरचा प्रश्न होता, आय थिंक 8 नंबरचा प्रश्न होता, टिंबटिंब म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। तर काय होतं ते तर ते होते घटनेचा सरनामा। घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। पुढचा प्रश्न होता जीकेचा, पुढचा 10 नंबरचा प्रश्न होता जीकेचा तुमचा, भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कशाशी संबंधित आहे, कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते आहे थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे। आणि हे कोणत्या राज्यातील आहे तर ती हरियाणा या राज्यातील पंजाब या राज्यातील आहे। तर ते आहे कमलप्रीत कौर ही पंजाब या राज्यातील आहे आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते आहे थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न होता तुमचा 13 नंबरचा प्रश्न होता तुमचा जीकेचा, 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना, हे जे उद्गार होतं ते कोणी काढलेलं होतं, कोणी बोलले होते असं तर ते बोलले होते ऑप्शन नंबर बी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हे उद्गार काढलं होतं, 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल ना। पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा, पुढचा 14 नंबरचा जीकेचा प्रश्न होता, टिंबटिंब या डोंगर रांगांमुळे तापी, पूर्णा, खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे। तर कोणत्या डोंगर रांगांमुळे तापी, पूर्णा, खोरे हे गोदावरी नदीपासून वेगळे झालेले आहे, खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे तर ते आहे अजिंठा व सातमाळा या डोंगर रांगांमुळे। पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा, पुढील प्रश्न होता 18 नंबरचा प्रश्न होता तुमचा जीकेचा, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात टिंबटिंब येथे आहे। तर फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र कुठे आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी आहे। ते कुठे आहे पुणे या ठिकाणी आहे। फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र हे पुणे येथे आहे। हा प्रश्न तुम्हाला पिंपरी चिंचवडला ज्यांचा पेपर असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यांनी हा प्रश्नाविषयी थोडीफार माहिती काढून घ्यावी। पुढचा प्रश्न पाहू आपण जीकेचा। पुढचा 19 नंबरचा प्रश्न होता जीकेचा, अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला टिंबटिंब येथे आहे। हा प्रश्न रिपीट झालेला आहे। अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे तर तो आहे सातारा या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा 24 नंबरचा प्रश्न होता, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू वर्षी आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशाचा केला? तर पहिला विदेश दौरा म्हणजे कोरोनानंतर त्यांनी दुसऱ्या लाटेनंतर जो काही नरेंद्र मोदींनी दौरा केलेला आहे विदेश दौरा, तर तो कोणत्या देशाचा केलेला होता तर तो अमेरिकेचा केलेला होता। आता नुकतेच ते अमेरिकेला गेलेले होते तर तिथला त्यांनी तो दौरा केलेला होता। पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा 25 नंबरचा प्रश्न होता जीकेचा, हर्ट्झ हे टिंबटिंब या मापनाची एकक आहे। तर हर्ट्झ हे कोणत्या मापनाचे एकक आहे तर ते आहे वारंवारता, वारंवारतेचे ते एकक आहे। पुढचा प्रश्न होता 26 नंबरचा, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत अजित पवार। अजित पवार हे सध्याचे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत।
पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा. तोवर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्या, जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ असेच मिळत राहतील. तर पुढचा 28 नंबरचा प्रश्न होता तुमचा. यकृत हा अवयव शरीरातील टिंबटिंब संबंधित आहे. तर यकृत हा अवयव शरीरातील कशाशी संबंधित आहे? तर तो पचन संस्थेशी संबंधित आहे. 4 ऑप्शन होते, पचन संस्थेशी संबंधित. चौथा ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न होता 29 नंबरचा. भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? हा प्रश्न रिपीट झालेला आहे आणि वरचाही रिपीट झालेला आहे. आय थिंक थोड्या वेगळ्या स्वरूपात विचारलेला आहे. 29 नंबरचा प्रश्न रिपीट झालेला आहे. भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर कोण आहेत हवाई दल प्रमुख? तर ते आहेत विवेक राम चौधरी हे आहेत. पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा. पुढील प्रश्न होता 31 नंबरचा जीकेचा प्रश्न होता. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक कोणाला म्हटलं जातं? तर ते म्हटले जाते लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा 39 नंबरचा प्रश्न होता. 39 नंबरचा प्रश्न होता. खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर ते आहे दर्पण हे वृत्तपत्र मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न होता तुमचा 41 नंबरचा होता जीकेचा प्रश्न. 41 नंबरचा प्रश्न होता. संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्याचा कारवाईत भारताचे तत्कालीन गृहमंत्री टिंबटिंब यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडते. तर कोण होते ते? तर ते होते वल्लभभाई पटेल हे त्याचे तत्कालीन गृहमंत्री होते, वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न आहे तुमचा जीकेचा 44 नंबरचा प्रश्न आहे. आय थिंक 44 नंबरचा प्रश्न होता. भारतीय घटनेने खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर घटना दुरुस्तीशी संबंधित कोणतं कलम आहे याच्यातनं 4 ऑप्शनमधनं? तर ते आहे 368 नंबरचं. कलम 368 हे घटना दुरुस्ती संबंधी आहे. पुढचा प्रश्न होता जीकेचा 45 नंबरचा प्रश्न होता तुमचा जीकेचा. जपानचे नवे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जपानचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ती फुमियो किशिदा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न होता 46 नंबरचा प्रश्न होता तुमचा. रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात त्याला? तर त्याला थ्रोम्बोसिस असे म्हणतात. ऑप्शन नंबर सी त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न होता 47 नंबरचा. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी टिंबटिंब यास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले. तर कोणाला दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केलं होतं? तर तो बहादूर शाह. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4 बहादूर शाह यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलेलं होतं 12 मे 1857ला क्रांतिकारकांनी. पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा. पुढील प्रश्न होता 49 नंबरचा प्रश्न होता जीकेचा तुमचा. रातआंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? हा प्रश्न रिपीट झाला. रातआंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? तर तो होतो ऑप्शन नंबर बी, तो होतो अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर तो रातआंधळेपणा होतो. पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा. पुढील प्रश्न होता 50 नंबरचा जीकेचा प्रश्न होता तुमचा. ठक्कर बाप्पा यांनी टिंबटिंब या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तर कोणत्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे? तर त्यांनी आदिवासी कल्याण या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आणि ते कुठले होते? तर ते गुजरात या राज्याचे होते. पुढील प्रश्न होता तुमचा 51 नंबरचा. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे जे काही अधिकार आहेत ते कोणाला आहेत? तर ते आहेत राष्ट्रपतींना आहेत. आणि ते सरन्यायाधीशांचा सल्ला घेऊ शकतात. तर त्यांच्या सल्ल्यानुसार ते राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करू शकतो किंवा नेमणुका करू शकतात. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण जीकेचा. 52 नंबरचा प्रश्न होता तो जीकेचा. महाराष्ट्रात टिंबटिंब या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. तर महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कुठे आढळतात? तर ते आढळतात चंद्रपूर. ऑप्शन नंबर ए चंद्रपूर येथे ते सर्वाधिक आढळतात तांब्याचे साठे.
पुढचा प्रश्न होता तुमचा, पुढील प्रश्न होता 53 नंबरचा पुढील प्रश्न होता, रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? तर कोणती संज्ञा आहे त्याला? तर ते आहे ऑप्शन नंबर बी, बायोप्सी. बायोप्सी हे आहे. पुढचा प्रश्न आहे तुमचा 54 नंबरचा प्रश्न होता तुमचा जीकेचा. 54 नंबरचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयला आहे? तर महाराष्ट्राच्या आग्नेयला कोणते राज्य आहे? तर ते आहे तेलंगणा. तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयला आहे. पुढचा प्रश्न होता तुमचा, पुढचा होता 56 नंबरचा प्रश्न होता तुमचा, काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे, परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे टिंबटिंब प्रकारची बेरोजगारी असते. तर कोणत्या प्रकारची बेरोजगारी असते ही? तर ती असते अदृश्य बेरोजगारी म्हटली जाते त्याला. थोडं कन्फ्युजन आहे, तुम्हाला जर उत्तर माहिती असेल ठीक, पण मला माहिती आहे की अदृश्य बेरोजगारी हे त्याचं उत्तर आहे. तर बाकीच्यांनी कमेंट्स करायचं आहे. पुढील प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 58 नंबरचा प्रश्न होता. 58 नंबरचा प्रश्न होता तुमचा, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे टिंबटिंब. तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर ते ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर आहे त्याचं, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव, म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी असे दोघांचे मिळून मिश्र अर्थव्यवस्था तयार होते. तर तिलाच आपण मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. दोघांचाही समान वाटा असतो त्याच्यात. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण जीकेचा. पुढचा प्रश्न होता 59 नंबरचा, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा, मोडकसागर ही जलाशय या जिल्ह्यात आहेत. तर ते कोणत्या जिल्ह्यात आहेत? तानसा, वैतरणा, मोडकसागर ही जलाशय, तर ते आहेत ठाणे या जिल्ह्यात आहेत. ठाणे या जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण 62 नंबरचा पुढचा प्रश्न होता तुमचा. 62 नंबरचा पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी टिंबटिंब या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचा राज्यप्राणी हा प्रश्नसुद्धा रिपीट झालेला आहे. याचं उत्तर सर्वांना माहिती आहे, शेकरू. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हा प्रश्न 2 ते 3 वेळेस रिपीट झालेला आहे, नीट चेक करून घ्यायचं. 63 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत आपण, जावा आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? तर जावा आणि C++ ही कशाची उदाहरणे आहेत? तर ती आहेत संगणकीय भाषा. संगणकीय भाषा याची ती उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण 65 नंबरचा जीकेचा प्रश्न आहे, हा सुद्धा रिपीट झालेला आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. चिखलदरा हे जे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते आहे अमरावती या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण 68 नंबरचा पुढचा प्रश्न होता तुमचा. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेस रिपीट होतो आहे. गुलामगिरी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला आहे. तर गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तो लिहिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढील प्रश्न होता 69 नंबरचा, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर किती वॅट असतं 1 हॉर्स पॉवर म्हणजे? तर ते असतं 746 वॅट. 746 वॅट म्हणजे 1 हॉर्स पॉवर असतं. पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण 70 नंबरचा प्रश्न होता तुमचा जीकेचा, जे की परत विचारला गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म टिंबटिंब येथे झाला, तर तो कुठे झाला होता? तर तो इंदूरजवळ महू या ठिकाणी झालेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म इंदूरजवळ महू या ठिकाणी झालेला होता. पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण. पुढील प्रश्न होता जीकेचा 71 नंबरचा प्रश्न होता तुमचा, भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे टिंबटिंब. तर भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे काय? तर त्याचं उत्तर होतं तुमचं सी, ऑप्शन नंबर सी, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. म्हणजे लोकसभेने पण आणि राज्यसभेने पण पास केलं, त्यानंतर राष्ट्रपतींची त्याला परमिशनही मिळाली, तर त्यावेळेस ते कायदा म्हणून अंमलात येतं. म्हणजेच भारतीय संसदेने संमत केलेला तो एक कायदा असतो. आणि त्याच्यात कोणकोण सहभागी असतात? राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर आहे सी, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक.
पुढील प्रश्न पाहू आपण आता. जीकेचा पुढचा प्रश्न होता तुमचा 77 नंबरचा प्रश्न होता. 77 नंबरचा प्रश्न होता. खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे, तो कोणता? तर खालीलपैकी 3 कर हे अप्रत्यक्ष स्वरूपाचे आहेत, पण एक कर हा प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे. तर तो कोणता आहे? तर तो आहे उत्पन्न कर. उत्पन्न कर हा अप्रत्यक्ष स्वरूपाचा कर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. पुढील प्रश्न होता जीकेचा 79 नंबरचा प्रश्न होता तुमचा जीकेचा. जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कुठे झाली? तर जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कुठे झाली होती? तर ती झाली होती पेरू, लिमा या ठिकाणी झालेली होती. पुढील प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न होता तुमचा 82 नंबरचा प्रश्न होता जीकेचा. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे टिंबटिंब होय. तर विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल कोणतं आहे? तर ते आहे गुरुत्व बल. गुरुत्व बल हे विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल ओळखले जाते. पुढचा प्रश्न होता तुमचा 84 नंबरचा जीकेचा. 84 नंबरचा जीकेचा प्रश्न होता. तुमसर भंडारा येथे टिंबटिंबची मोठी बाजारपेठ आहे. तर कशाची मोठी बाजारपेठ आहे तिथं? तर तिथं आहे तांदूळ याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे तुमसर भंडारा येथे. पुढचा प्रश्न होता. पुढील प्रश्न होता तुमचा जीकेचा. पुढचा प्रश्न होता 87 नंबरचा प्रश्न होता तुमचा जीकेचा. 87 नंबरचा ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा 89 नंबरचा प्रश्न होता. IPL 2021 या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले आहेत? तर कोणत्या ठिकाणी झालेले आहेत? तर ते झाले आहेत कतार या ठिकाणी झालेले आहेत. पुढील प्रश्न होता तुमचा 90 नंबरचा. कोरडी हवा विजेची टिंबटिंब असते. तर कोरडी हवा विजेची टिंबटिंब असते म्हणजे कोणती असते ती? तर ती असते परिपूर्ण अवरोधक. ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर आहे तुमचं, परिपूर्ण अवरोधक. पुढील प्रश्न होता तुमचा जीकेचा 92 नंबरचा प्रश्न होता. कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोणकोणती लस दिली जाते? तर कोणकोणती लस दिली जाते कोरोना प्रतिबंधक म्हणून? तर वरीलपैकी सर्व लस दिल्या जातात. स्पुटनिक, कोविशिल्ड, कोवॅक्सिन या तिघही लस दिल्या जातात भारतात सध्या, म्हणून ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न होता 93 नंबरचा. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत? तर महाराष्ट्राचे जे काही विधानसभेचे उपसभापती आहेत ते आहे नरहरी झिरवळ हे उपसभापती आहेत. पुढचा प्रश्न होता जीकेचा 94 नंबरचा प्रश्न होता. मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी टिंबटिंब ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. तर ती कोणती नदी आहे? तर ती आहे तापी नदी. तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढचा प्रश्न होता तुमचा जीकेचा 95 नंबरचा पुढचा प्रश्न होता. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरते? तर कोणते विशेषण समर्पक ठरेल? तर ते विकसनशील ही आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण 99 नंबरचा पुढचा प्रश्न होता. 99 नंबरचा पुढचा प्रश्न होता. देशात टिंबटिंब या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते. तर कोणत्या राज्यात सर्वाधिक उत्पन्न निघते तांदळाचे? तर ते निघते पश्चिम बंगाल या राज्यात निघते. सर्वाधिक उत्पन्न तांदळाचे हे पश्चिम बंगाल या राज्यात निघते. पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण 100 नंबरचा प्रश्न होता आणि शेवटचा प्रश्न होता जीकेचा. इथं तुम्हाला 49 ते 50 प्रश्न विचारले गेलेले होते. सर्वात शेवटचा प्रश्न आहे हा. जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे? तर काय आहे अधिकाऱ्याचे नाव? तर तो होता जनरल डायर. याने जालियनवाला बागमध्ये अमानुषपणे लोकांवर गोळीबार केलेला होता. तर त्याचं नाव होतं जनरल डायर. तर इथं आपण पूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. जीकेचे 50 प्रश्न विचारले गेलेले होते या पेपरमध्ये. 50% वेटेज होतं म्हणजे या पेपरमध्ये जीकेला
तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.